मनसेचे नेते राज ठाकरे यांचं कडक असं भाषण नुकतंच गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये झालं आणि माध्यमांनी त्याला त्या दृष्टीनं प्रसिद्धी दिली. एक तुम्ही साधी गोष्ट निरीक्षण केलेली आहे का की सातत्यानं राज ठाकरे यांची भाषणं त्याला TRP आहे म्हणून माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजवली जातात. आता हे पेड आहे का उत्स्फूर्तपणे माध्यमांनी दाखवले हे पण आपण थोडं बाजूला ठेवू. आता हे भाषण ऐकल्याच्या नंतर तुम्ही एक सर्वसाधारण कुठल्याही ऐकणाऱ्याची प्रतिक्रिया बघा. तो काय बोलतो, वा वा काय बोलले, काय छान बोलले, काय कडक बोलले. आणि जर त्याच माणसाला तुम्ही असं विचारले की का तुम्ही ज्या गावामध्ये आहात, ज्या गल्लीमध्ये आहात, त्या ठिकाणी मनसेचा कोण कार्यकर्ता आहे, तुम्ही मनसेच्या उमेदवाराला मतदान देता, त्याला काहीच सांगता येत नाही. म्हणजे राज ठाकरेची भाषणं ही फक्त एंटरटेनिंग, जसं आम्ही कालच्या उद्धव ठाकरेंच्या व्हिडिओत म्हणलं होतं तसंच हे त्या अर्थाने हे त्यांचे चुलत भाऊच आहेत. म्हणजे ह्यांचं भाषणं फक्त एंटरटेनिंग आहे, लोकांना करमणूक पाहिजे आहे म्हणून लोक ते ऐकतात. प्रत्यक्षामध्ये राजकीय दृष्ट्या त्याचा कुठलाही फायदा होताना दिसत नाही. 2006ला राज ठाकरे बाहेर पडले, मनसे नावाचा पक्ष स्थापन केला. त्याच्यानंतर महाराष्ट्रात 3 महत्वाच्या निवडणुका झाल्या. 2009ची म्हणजे 3 लोकसभा, 2009, 14 आणि 19, आणि तशाच 3 विधानसभा, 2009ची, 2014ची, 2019ची. 3 लोकसभा, 3 विधानसभा अशा 6 महत्वाच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या. 2009ला त्यांचे निवडून आलेले 13 आमदार आणि त्याच वेळेस त्यांनी पाडलेले शिवसेनेचे पाडलेले खासदार, त्याच मुंबईच्या पट्ट्यातले, हे सोडलं तर त्यांची दखल घ्यावी अशी संख्येच्या दृष्टीनं कारकीर्द नाही. 16 वर्षाचा पक्ष आहे. जगनमोहन रेड्डी सारखा त्यांच्या अतिशय कमी वयाचा पोरगा बाहेर पडतो, पूर्णपणे काय पायी फिरून ते पदयात्रा काढतो, त्याच्या सहानुभूती म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, नवीन पक्ष स्थापन करतो आणि आज स्वतःच्या जीवावरती राज्य आणून दाखवतो. चंद्रशेखर राव तेलंगणामध्ये एकच विषय घेऊन तेलंगणा वेगळा झाला पाहिजे, सातत्यानं आंदोलन करतात. प्रत्यक्षामध्ये तो वेगळं राज्य होतं, निवडणुका लढवतात आणि ते निवडून येतात. बिजू पटनायक, असे कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत. राज ठाकरेच्या वयाच्या समकालीन किंवा त्यांच्यापेक्षा लहान असलेले जर तुम्ही बघितलं, ममता दिदी समजा मोठ्यात आपण बाजूला ठेवू, पण बिजू पटनायक पासून बाकीचे सगळे राज ठाकरेच्या बरोबरीचे किंवा त्यांच्यापेक्षा वयानं लहान असलेले नेते भारताभरामध्ये प्रादेशिक पक्षाचे नेते, त्यांनी पक्ष आपला स्थापन केला, पक्षाला प्रत्यक्ष सत्ता मिळवून दाखवली. आज तागायत राज ठाकरेंना सत्ता तर सोडाच, पण महाराष्ट्राच्या राजकारणावरती संख्येच्या दृष्टीनं काहीही प्रभाव टाकता आला नाही, ह्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. आता जे त्यांच्या भाषणाची चर्चा, कडक कसे बोलले, त्यांनी टोमणे कसे मारले किंवा त्यांची भाषा कशी कडक होती, राहुल गांधी सावरकरांच्या विरोधात बोलले तर ह्यांनी त्यांना कसं झापलं, एवढंच तुम्हाला समजेल. या सगळ्या भाषणामध्ये राजकीय दृष्ट्याचं असलेलं काही धोरण, आपल्या कार्यकर्त्यांना द्यावयाचा संदेश काहीच नाही. अगदी मी तुम्हाला एक अराजकीय मुद्दा घेतो. त्यांनी टोलच्या बाबतीमध्ये खळखट्याक आंदोलन केलं होतं. सगळ्यांना म्हणजे सर्वसामान्यांच्या गाड्यांना टोल लागतो, ह्या विषयावरती नुसता गदारोळ, मग तिथला भ्रष्टाचार, सगळी गोष्ट खरी होती आणि तेव्हा ती खरी पण होती. पण एक राजकीय नेत्याला दूरदृष्टी असावी लागते की साधं एक तंत्रज्ञान आलं फास्ट ट्रॅकचं, आणि आता तर GPS तंत्रज्ञानानं तुम्ही किती भागात फिरणार आहात तेवढा तुमच्याकडून कर वसूल केला जाईल, टॅक्स घेतला जाईल, असं एक तंत्रज्ञान विकसित होते. म्हणजे एका साध्या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या मुद्द्यावरती पूर्णपणे टोलचा प्रश्न खळखट्याक सगळं संपून गेलं. आणि आजही हे भाषणात म्हणतात आपण कसे टोलचं हे केलं, कसं खळखट्याकन मनसेचा बाणा कसा आहे, त्याचा उपयोग काहीच नाही ना. आता दुसरी भूमिका यांनी मराठी म्हणजे परराज्यातल्या मजुरांच्या विषयाची होती. म्हणजे ते तुमच्या मुळावरती उठले असं जे म्हणणं होतं की वास्तविक पाहता प्रत्यक्षात जी कामं तुम्ही करत नाही आहात, जी कामं मराठी माणूस, मराठी मजूर करायला कुरकुर करतो, तयार नाही, नीट करत नाही, आटी घालतो, ती रिकामी जागा भरून काढायला दुसरीकडचे मजूर आले. जसं की मराठी माणूस ज्या काही व्हाईट कॉलर जॉबसाठी त्याचे वैशिष्ट्य होतं तो पूर्ण जगभरामध्ये पांगलेला आहे. साधी गोष्ट आहे की जिथं जो मजूर, तो अगदी व्हाईट कॉलरचा पॉश मोठे काही काही जॉब असो किंवा सर्वसामान्य चतुर्थ श्रेणीसारखे कामं करणारे कर्मचारी असो, कोणीही विना तक्रार तिथल्या दुसऱ्या मजुरांपेक्षा, दुसऱ्या नोकरदारांपेक्षा कमी पैशाने आणि चांगलं काम करेल त्याला संधी आहे. हा जगभरातला नियम आहे. जसं मराठी माणूस IT मध्ये पुढे गेला, जगभरामध्ये पुढे गेला, तसंच त्याच्या खालचे कामं करण्यासाठी परराज्यातला मजूर या ठिकाणी आला.
हे काहीच समजून न घेता शास्त्र मराठी माणसाच्या नावाखाली म्हणून भूमिका घेतली. प्रत्यक्षात अजूनही महाराष्ट्रामध्ये लेबर म्हणजे प्रत्यक्ष काम करायला माणसं मराठी मिळत नाहीत म्हणून बाहेरून आणावी लागतात. ती आजही काम करतात. याचं कुठलंही शास्त्रशुद्ध विवेचन राज ठाकरेंना राजकीय नेता म्हणून करता आलेलं नाही. आता जी सभा झाली मुंबईत झालेली आहे, तुम्ही बघा, राज ठाकरेंच्या सभा फक्त शहरांमध्ये झालेल्या आहेत आणि त्या नेमक्या संध्याकाळी 7च्या वेळेस सभा असतात. आता तर ही त्यांच्या मेळाव्यातले होते. तुम्ही ते लाव रे तो व्हिडिओ त्या निवडणुकीतली भाषणं बघा तुम्ही सगळे. बरोबर निवडणूक त्या संध्याकाळचा जो प्राईम टाईम असतो आणि बरेच वाहिन्यावाले ते लाईव्ह दाखवतात. संपला विषय. त्यांचा TRPचा विषय आहे. म्हणजे जसं एखादी वाहिनी चालती तसं त्या वाहिनींना एंटरटेन करण्यासाठी जसं स्टँडअप कॉमेडीन बाकीचे कलाकार तसा एक राजकीय कलाकार आहे, बाकी काही नाही. ह्याचं उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष कृती करून दाखवायला पाहिजे ना. बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी असं रामदासांनी लिहिलंय. तो राम फक्त हास्य मुद्रेनं उभा असा नाहीये, हातामध्ये शस्त्र म्हणजे कृती प्रवीण आहे. तुमची फक्त जीभ चालते, प्रत्यक्ष तुमची कृती राजकीय दृष्ट्या होणार कधी, तिचा परिणाम दिसणार कधी. 16 वर्षाचा पक्ष झाला आणि तुमचे 16 पण आमदार निवडून आलेले नाहीयेत. खासदार तर एकही तुम्हाला निवडून आणता आलेला नाही. तुमचं धोरण कळत नाहीये. तुम्ही एकदा भाजप आणि त्याच्या विरोधामध्ये प्रचार करता, दुसऱ्यांदा तुम्ही यांच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या तर नेहमीच तुम्ही म्हणता, तुम्ही शरद पवारांची मुलाखत घेता, त्याचे इव्हेंट करता. म्हणजे तुमचा राजकीय पक्ष का इव्हेंट कंपनी आहे. आणि जर इव्हेंट कंपनी असेल तर ते चालत राहील. जसे आपल्याकडं वेगवेगळे महाराज आहेत, त्यांचे मठ आहेत, त्यांचे कार्यक्रम होतात. पांडुरंग शास्त्री आठवले यांचे स्वाध्याय परिवाराचे भले मोठे कार्यक्रम व्हायचे, यशस्वी व्हायचे संख्येच्या दृष्टीनं. पूर्ण महाराष्ट्रभर, भारतात तर झालेच आहेत, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी त्यांच्या त्या स्वाध्याय त्यांचा आश्रमचं भरपूर मोठं प्रस्थ आहे. सत्यसाईंनी असं प्रस्थ केलं होतं. रविशंकर असे आहेत, असे आपल्याकडे कितीतरी आहेत, सद्गुरू आहेत. ह्या सगळ्यांनी एक प्रस्थ तयार केलं आणि त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम होतात. त्याला हजारोनी संख्या गोळा होती, लोक गोळा होतात, त्याचे कौतुकन बातम्या होतात. त्याच वाटेवरती आता राज ठाकरेंना चालायचंय का? की म्हणजे पक्ष राजकीय दृष्ट्या राहायला बाजूला, नाव जरी राजकीय पक्ष असलं तरी याचा राजकारणाशी तशा अर्थाने काही संबंध उरलेला नाही. जसं ते राहुल गांधी पदयात्रा काढत निघालेत आणि ते राजकीय पक्षाची वाटण्यापेक्षा NGO करण त्याचं जसं काही झालेलं आहे, बाकीचे त्या दृष्टीनं त्यांच्याकडून अपेक्षा करायलेत. हे पण दाढी वाढवून आणि ते असं ध्यान लावून बसलेले आहेत. अरे तुम्हाला राजकीय पक्ष चालवायचा आहे का एखादं NGO चालवायचं आहे? मग त्याच पद्धतीने राज ठाकरेंचा राजकीय पक्ष आहे का एखादं स्टँडअप कॉमेडी असलेलं तुमचं काहीतरी काही एंटरटेनिंग कंपनी आहे? त्याच्या बरं तुम्ही ही आत्ताची गोष्ट नाही. बाळासाहेब ठाकरे हयात होते, उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रिय नव्हते, युवा सेनेचे नेते म्हणून राज ठाकरे पुढे होते, तेव्हाची पण तुम्ही त्यांची भाषणं बघा. ती फक्त एंटरटेनिंग आहेत. कुठलाही मुद्देसूद पातळीवरती राज ठाकरे हे भारताच्या महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारणावरचे मुद्दे उपस्थित करत नाहीत. त्याच्यावर सविस्तर बोलत नाहीत. ज्याला वरवरच्या प्रतिक्रिया म्हणतो ना, मशिदीवर भोंगे आहेत तर समोर हनुमान चालीसा वगैरे, म्हणजे हे एकदम टाळ्या वाजवायला फार चांगलं वाटतं ही गोष्ट. पण प्रत्यक्षामध्ये पुढे असं समजा की तुमच्या हातामध्ये सत्ता आली की जी नाशिकला आलेली होती, नाशिकची महानगरपालिका तुमच्या हातात आल्याच्या नंतर तुम्हाला ही मोठी संधी होती की तुम्ही वेगळा कारभार कसा करू शकता ते दाखवा. ब्ल्यूप्रिंटच्या नावानं जी बोंब केल्या गेली त्याचा एक छोटासा भाग तुम्ही नाशिकला करू शकले असते. हीच बोंब केजरीवालची राष्ट्रीय पातळीवरती झालेली आहे. नुसतंच बोलत राहिले, प्रत्यक्षात कृतीची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांना तसं यश भेटू शकलेलं नाही. त्या दिल्लीपुरतं आणि पंजाबपुरतं सोडलं तर बाकीची सगळी चर्चा तरी नशीब ते निवडणुका लढवतात. आता ही गुजरातमध्ये जाऊन आमचं आव्हान कसं आहे निदान याचा भ्रम तरी त्यांनी तयार केलाय. यांचं तसं पण होत नाही. म्हणजे समजा उद्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे तर राज ठाकरे 288 उमेदवार तरी उभं करणार आहेत का? किंवा ह्याच्या आधी त्यांनी कधी केले तरी का 16 वर्षामध्ये? बरं, हा कधीतरी प्रश्न. पत्रकार सुद्धा असे आहेत ना, ते सगळे तुम्ही राज ठाकरेच्या भाषणाची नंतरच्या बातम्या त्याच्यामध्ये बघा, कुठेही राज ठाकरेच्या पक्षाच्या प्रभावाच्या बाबतीमध्ये राज ठाकरेंच्या पक्ष संघटना कार्यकर्ते त्याची चौकट ह्याच्या बाबतीत काही येत नाही. त्यांचे चकचकीत विधाने, काहीतरी बोललेले वाक्य, त्यांचे ते शब्द आणि ती ठाकरी शैली
याचंच कौतुक सगळे चालू आहेत. एक राजकीय नेता म्हणून इतके वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला जर लोक एंटरटेनर म्हणून पाहत असतील तर ही काही राजकीय नेता म्हणून चांगली गोष्ट नाही. तुम्ही तिकडं करमणूक म्हणून ठीक आहे, कलाकार म्हणून ठीक आहे, व्यंगचित्र काढत बसा, भाषणं करत बसा, शरद पवारांच्या काय, राहुल गांधीच्या घ्या, सगळ्यांच्या मुलाखती करत बसा. तसं जर केलं तर उरलेलं अख्खं आयुष्य सुद्धा राज ठाकरेंनी मुलाखती घेत बसली तरी संपणार नाही. या सगळ्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती, राजकीय नेतेच कशाला, कलाकारांच्या मुलाखती घ्या, गायकांच्या मुलाखती घ्या, नटांच्या मुलाखती घ्या, चालू द्या. तुम्हाला जर करमणूकच करायची असेल आणि त्याचंच सगळ्यांना कौतुक करायचं असेल, नाहीतरी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये मोठे मोठे इव्हेंट नियमितपणे होतात. आता सगळ्या क्षेत्रामध्ये इव्हेंटीकरण झालेलं आहे. मग जर राज ठाकरे यांचं वैशिष्ट्यच इव्हेंटीकरण असेल तर त्यांनी ते इव्हेंट करत बसावे, त्याला राजकीय पक्ष म्हणायचंच कशाला. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठलाही मतदारसंघ घ्या, लोकसभेचा आणि विधानसभेचा, मनसे एक राजकीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी काही करताना दिसतो आहे असं नाही. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत. त्या पार्श्वभूमीवरती तुमचे प्रत्यक्ष राजकीय पक्ष म्हणून काय आणि कशी प्रतिमा आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्याही वेळी तुम्ही एंटरटेनिंग आणि एंटरटेनिंग असंच जर बोलणार असाल तर राजकीय पक्ष म्हणून मला माहिती नाही, पण इव्हेंटवाल्यांचं लक्ष आता ह्यांच्याकडे लागलेलं आहे आणि इव्हेंटवाल्यांसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून राज ठाकरे काम करतील असं दिसतं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना राग येईल, त्यांनी कृतीमधून उत्तर द्यावं. राजकीय प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये लोकांसमोर जाऊन लोकांना मतदान करून मला वैयक्तिक पातळीवरती खाली कॉमेंटमध्ये शिव्या देऊन आणि ट्रोल करून काही उपयोग होणार नाही. ओळख आहे राज, राजकीय कम, जिभेतच दम दिसतो का. लावरे व्हिडिओ, कुणाची सुपारी, कुणाची तुतारी वाजतेही. पक्ष म्हणावे का इव्हेंट कंपनी, नाचतो अंगणी डोंबारीच. पक्षस्थापनेला वर्षे झाली 16, हातामध्ये गोळा आमदार. खळखट्याकची जुनीच ती भाषा, आधुनिक दिशा सापडेना. हाती आली जेव्हा नाशिकची सत्ता, सुधारणा यत्ता कुठे गेली. कांत म्हणे फक्त जोरात आवाज, बाकी कामकाज काही नाही, बाकी कामकाज काही नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.